ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर नवी मुंबई महापालिका आणि पोलिसांनी शहरातील हुक्का पार्लर, बार, पबच्या अतिक्रमणांवर धडक कारवाई सुरू केली. रविवारी 30 जून रात्री 10 पासून सोमवारी पहाटे 4 वाजेपर्यंत शहराच्या विविध भागातील 41 अतिक्रमणांवर हातोडा चालवण्यात आला. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. नवी मुंबई पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून शहरातील अतिक्रमणांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. झोपड्या, अनधिकृत इमारतींबरोबरच हॉटेल चालकांच्या अतिक्रमणांवर कारवाई करून दंडही वसूल केला जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकतेच अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. यानंतर नवी मुंबईतील हॉटेल, बार, पब्ज, लॉज, हुक्का पार्लर विरोधात पोलीस आणि महापालिकेने संयुक्त मोहीम सुरू केली आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपायुक्त डॉक्टर राहुल गेठे यांनी रात्री 10 वाजता एकाच वेळी बेलापूर, नेरूळ, वाशी, ऐरोली आणि घणसोली विभागात बेकायदा बांधकाम विरोधी मोहीम सुरू केली. अनेक हॉटेल चालकांनी मार्जिनल स्पेसचा व्यवसायासाठी वापर सुरू केला होता. पावसाळी शेडच्या नावाखाली पक्के बांधकाम करून त्याचा व्यावसायिक वापर करण्यात येत होता. त्या सर्व अतिक्रमणांवर सरसकट कारवाई करण्यात आली. सोमवारी पहाटे 4 वाजेपर्यंत हॉटेल चालकांनी बांधलेल्या शेड्स वाढीव बांधकाम पाडण्यात आले. रात्री सुरू झालेल्या कारवाईमुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शहरातील हॉटेल चालकांची सर्व अतिक्रमणे हटवेपर्यंत मोहीम सुरूच ठेवली जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. कारवाई दरम्यान स्वतः आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपायुक्त डॉक्टर राहुल गेठे शहरभर फिरून कारवाईचा आढावा घेत होते. याशिवाय विभाग अधिकारी शशिकांत तांडे, डॉक्टर अमोल पालवे, सागर मोरे, सुनील काठोळे, संजय तायडे, अशोक आहिरे हेही रात्रभर कारवाईवर लक्ष ठेवून होते. नवी मुंबईतील हॉटेलसह सर्व प्रकारच्या अतिक्रमणांविरोधात नियमित कारवाई केली जात आहे. रविवारी रात्री बेलापूर ते ऐरोली दरम्यान 41 हॉटेल, पब्ज, हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात आली. ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे, असे आयुक्त नवी मुंबई पालिकेचे डॉक्टर कैलास शिंदे यांनी सांगितले. महानगरपालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे हॉटेल, बारच्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. कारवाईसाठी आवश्यक तो बंदोबस्त पुरवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 चे पंकज डहाणे यांनी सांगितले.